नमस्कार मित्रांनो, हरितालिके कथेचा उर्वरित भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर राजा हिमालय यांनी भगवान विष्णूकडे जाऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांनी सांगितले की मला माझ्या मुलीच्या आवडीबद्दल माहीत नव्हते, त्यामुळे मला आपण क्षमा करावी. आणि ते पार्वतीच्या सांगण्यावरून तिचा विवाह महादेवांसोबत करण्यासाठी राजी झाले. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पार्वतीचा विवाह महादेवांसोबत थाटामाटात लावून दिला. महादेव आणि पार्वतीचा विवाह एक भव्य समारंभ होता. या विवाहात देवता, ऋषी, मुनी आणि सृष्टीतील सर्व जीव उपस्थित होते. महादेव आणि पार्वती यांचा विवाह सृष्टीवर शांतता आणि समृद्धी आणणारा एक महत्त्वपूर्ण भाग होता. या विवाहात प्रमुख पाहुणे म्हणून नारदजींनाही आमंत्रित केले होते. तर वराच्या बाजूने महादेवच म्हणजेच महादेवांच्या बाजूने सर्व देवांना आमंत्रित केले गेले होते. त्यासोबतच संपूर्ण राज्यातील प्रजाजनही आपली लाडकी राजकुमारी पार्वतीच्या विवाहाला हजर होते. पार्वतीने केलेल्या उपवासामुळे तिला महादेवांचे अर्धासन प्राप्त झाले आणि पार्वती महादेवांची अर्धांगिनी बनली. खरं तर भगवान शंकरांनी देवतांच्या विनंतीवरून लोकांच्या कल्याणासाठी राजा दक्षची कन्या सती उमा हिच्यासोबत विवाह केला होता. काही वर्षानंतर सतीचे वडील दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञात आपले पती भगवान शंकराचा अपमान करण्यात आला. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने तिने त्याच अग्निकुंडात उडी मारून आत्मदहन केले. मग त्यानंतर अनेक वर्ष उलटली आणि हिमालय राजांच्या घरी माता गौरीचा पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म झाला. तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर पार्वतीने भोलेनाथला प्रसन्न करून त्यांच्याशी पुन्हा विवाह केला. गौरी म्हणजे देवी पार्वतीचेच एक रूप आहे. हिंदू धर्मात देवी पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते, जसे की उमा, सती, गौरी, अन्नपूर्णा, शैलपुत्री. त्यापैकी एक नाव गौरी आहे. गौरी हा शब्द गौर म्हणजे शुभ्र किंवा गोरा असा अर्थ दर्शवितो. गौरी हे देवी पार्वतीचे शुभ, सुंदर आणि सौम्य रूप आहे. पार्वतीचे सखी हरण केल्यामुळे सखीचा अर्थ म्हणजे मैत्रीण. पार्वतीच्या मैत्रिणींनी तिच्या सांगण्यावरून तिचे अपहरण केले होते. त्यामुळे या व्रताचे नाव हरितालिका असे पडले. ज्याने आजपर्यंत कधी देवाची एकही पायरी चढली नव्हती, तो देवराज नावाचा ब्राह्मण ही कथा अगदी मन लावून ऐकत होता. आजवर त्याने केलेल्या पापांवर त्याला पश्चाताप होत होता. त्याला आता त्याच्या पत्नीची आणि मुलांची आठवण येऊ लागली आणि तो विचार करू लागला की माझा मृत्यू अटळ आहे. कुठल्याही क्षणी मला मृत्यू येऊ शकतो. मग माझ्या पश्चात पत्नीचे आणि मुलाचे काय होईल हा विचार करत तो मंदिराच्या बाहेर पडला. त्याने मंदिरात ना भगवान महादेवाला नमस्कार केला, ना त्या कथा वाचणाऱ्या ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला. पण त्याने ते ब्राह्मण वाचत असलेली हरितालिकेची कथा पूर्ण मन लावून ऐकली होती. तिथून तो समोरच असलेल्या बेलाच्या झाडाखाली जाऊन बसला. काही वेळात तिथे ते ब्राह्मण आले आणि त्यांनी देवराजला महाप्रसाद दिला. देवराजही रात्रीपासून उपाशीच होता, त्यामुळे त्याने तो प्रसाद आवडीने खाल्ला. तर यापूर्वी त्याने कुठल्याच देवाचा प्रसाद खाल्ला नव्हता आणि प्रसाद खाऊन तो काही वेळ तिथेच आराम करू लागला, या विचाराने की दुसऱ्या नगरात जाऊन तिकडे आपण स्थायिक होऊ आणि तिकडेच आपली पत्नी आणि मुलांनाही बोलून घेऊ. पण कदाचित आता आराम त्याच्या नशिबात नव्हता. राजाचे सैनिक त्याला शोधत शोधत त्या मंदिरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी चहूबाजूंनी त्याला घेरले. त्यानंतर सैनिक त्याला बंदिस्त करून राजमहालात घेऊन गेले. जेव्हा देवराजला राजासमोर हजर करण्यात आले तेव्हा राजाने देवराजकडे गंभीरपणे पाहिले आणि त्याला विचारले, तुम्ही हा हार का चोरला? जर तुम्हाला पैशाची इतकीच आवश्यकता होती तर आपल्या राजदरबारात तुम्ही मला मागू शकला असता. आपणास माहीत आहे की जेव्हाही राजदरबार भरतो तेव्हा प्रत्येक गरीब व्यक्तीला मी मदत करत असतो. मग तुम्ही असे धाडस का केले याचे कारण मला कळू शकेल का? यावर देवराजने सांगितले की महाराज, एका वेश्यासाठी मी हा हार चोरी केला होता. वेश्या हा शब्द ऐकताच राजा प्रचंड क्रोधित होतो आणि देवराजला म्हणतो, जर तू तुझी गरिबी दूर करण्यासाठी हा हार चोरी केला असता तर कदाचित मी तुला माफही केले असते. पण एका वेश्याच्या नादी लागून आणि तिच्या सांगण्यावरून तू हा हार चोरी केलास, त्यामुळे तू माफीच्या लायक नाही.
जर मी तुला माफ केले तर प्रत्येकाला असे वाटेल की काहीही किंवा कितीही मोठा गुन्हा केला तरी राजा माफ करतो. मग राजाच्या दिवसाढवळ्या चोऱ्या होतील, मायलेकीची अब्रू लुटली जाईल. देवराज राजाचे पाय पकडून माफी मागू लागतो आणि रडू लागतो. राजा त्याला म्हणतो, तू विवाहित असूनही एका वेश्याच्या नादी लागला. या राजाच्या तरुण पिढीने तुझ्याकडून काय शिकायचे? तू तर ब्राह्मण आहेस, पण आजवर कधीच तू चांगले कर्म केले नाही. सतत लोकांना फसवून त्यांच्याकडचे पैसे लुबाडत आला आहेस. त्यावेळी तिथे देवराजची पत्नी आणि मुलंही उपस्थित होते. मग देवराजने राजाला विनंती केली की मला माझ्या पत्नी मुलांना भेटायचे आहे. राजा इतका पण क्रूर नव्हता. त्याने तातडीने आपल्या सैनिकांना आदेश दिले की देवराजला त्यांची पत्नी आणि मुलांना भेटून त्याची अंतिम इच्छा पूर्ण करू द्या. देवराज ज्या पत्नीला आणि मुलांना सोडून आपली दिशा भटकला होता, त्या पत्नीच्या आणि मुलाच्या डोळ्यात अश्रू होते. ते पाहून त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागले, कारण त्याला त्याची चूक कळली होती. पण आता फार उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी पूर्वसंध्येला देवराज ब्राह्मणाला मृत्युदंड देण्यात आला. त्यावेळी यमराज, ज्यांना धर्मराज नावाने ओळखले जाते, त्यांचे काही यमदूत देवराजला न्यायला आले आणि ते देवराजला त्यांच्यासोबत घेऊन जाऊ लागले. पण त्यापूर्वीच भगवान महादेवाचे माणसे नंदी घेऊन आले आणि त्यांनी यमदूतांना अडवले आणि ते देवराजला नंदीवर बसवून कैलास पर्वत शिवदरबारी घेऊन गेले. आता देवराजला प्रश्न पडला की माझा तर मृत्यू झाला आहे आणि मी मृत्यूपूर्वी अनेक पाप केले आहेत, त्यामुळे मला नरक भोगावे लागणार होते. मग मला कैलास पर्वतावर आणि ते सुद्धा नंदीवर बसून कशामुळे आणण्यात आले आहे? असे मी कोणते पुण्य केले आहे? त्यांनी हाच प्रश्न श्री भोलेनाथ महादेवांना विचारला. तेव्हा देवादिदेव महादेवांनी सांगितले की तू माझ्या मंदिरात बसून जी शिव महापुराण कथा ऐकली, ज्या कथेचा तू महाप्रसाद ग्रहण केला, त्यासाठी तुला कैलासधाम प्राप्त झाले आहे. त्या दिवसापासून देवराज नावाचा ब्राह्मण कैलास पर्वतावर महादेवाची तपश्चर्या आणि त्यांची सेवा करत आहे. असे म्हणतात की या दिवशी ज्या मुली हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक पाळतात, त्या मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार प्राप्त होतो. जर विधवा महिला हे व्रत करत असतील तर पुढच्या जन्मात त्यांना उत्तम आणि दीर्घायुष्य जगणारा पती प्राप्त होतो. तसेच विवाहित महिलांसाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख समृद्धी कायम राहावी या उद्देशाने हे व्रत केले जाते. या सण महाराष्ट्रासह इतर राज्यातही साजरा केला जातो. काही स्त्रिया या दिवशी संपूर्ण रात्री जागरण करतात. पती आणि पत्नीने मिळून महादेवाची मनोभावे पूजा केली पाहिजे. जर पती पूजा करू शकत नसेल तर पत्नीने पूजा केली तरी संपूर्ण घराला पुण्यफळ प्राप्त होते. जर चुकूनही कोणाकडून काही पाप झाले असेल तर हे व्रत केल्याने त्या महिलेचे आणि त्या महिलेच्या घरातील लोकांची पाप नष्ट होतात. जी स्त्री हरितालिकेच्या दिवशी अन्नहार करते त्या स्त्रीला अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागते. उपवासाच्या दिवशी चांदीच्या पात्रातून किंवा तांब्याच्या पात्रातून ब्राह्मणांना अन्नदान केले जाते. जर एखाद्या महिलेकडून चुकूनही हा उपवास मोडला गेला असेल किंवा तिने हा उपवास पकडलाच नसेल तर त्या महिलेने ही कथा ऐकल्याने किंवा हरितालिका व्रताचे पुण्य फल प्राप्त होते. हरितालिका या शब्दाचा अर्थ हर म्हणजे स्वीकृती आणि तालिका म्हणजे उत्सव, म्हणून हरितालिका तृतीय हा दिवस पार्वतीच्या तपस्येचा आणि प्रेमाचे व्रत म्हणून मानला जातो. या दिवशी पार्वतीच्या समर्पणाची व महादेव आणि पार्वती यांच्या विवाहाची कथा ऐकली जाते. या दिवशी महिला उपवास सोडून व्रत करून पार्वती आणि शिवाच्या एकत्रित प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त करण्याची प्रार्थना करतात. हे देवी पार्वती, मी वर्षा चोपडे या कथेचे पूर्ण मनोभावे वर्णन केले आहे. काही चुकले असेल तर मला क्षमा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. राधे राधे. जय श्रीकृष्ण.